नमस्कार, मी पल्लवी. सध्या फराळाच्या रेसिपी चालू आहेत. म्हटलं चला तुमच्यासोबत जुनी आणि पारंपरिक अशी बुंदीचे लाडू रेसिपी शेअर करावा. चला, बुंदीचे लाडू म्हटलं की सर्वजण नाक मुरडतात, कारण खूप जुना प्रकार झालेला आहे. पण जुन्याच पद्धतीने बनवली तरच ही बुंदीचे लाडू खायला मजा येते. तर जुनी आणि पारंपरिकच पद्धत मी वापरलेली आहे. इथे चिपट्या बनवून त्याचा भुगा बनवून तसे लाडू काही बनवलेले नाहीत आणि मला ते आवडत सुद्धा नाहीत. आता त्या लाडूमध्ये आणि या लाडूमध्ये खूपच चवीला फरक आहे. जशी जुनी जी पारंपरिक पद्धत वापरतो तीच पद्धत चवीला छान लागते. तर मग त्याच पद्धतीने तुम्हाला मी इथे आज बुंदी पाडण्याची सटीक आणि सोपी रेसिपी सांगणार आहे. आता माझ्याकडे झारा नव्हता गोल बुंदी पाडण्यासाठी, तर मग मी अजून एक ट्रिक वापरली आणि मला गोल येत नव्हती पण बारीक बुंदी आवडत होती. आणि तुम्हाला हीच वाकडी तिकडी पण सुंदर असे रेखीव लाडू कसे बनवायचे ते सांगणार आहे. आता बऱ्याच जणांना लाडू बनवता येत नाहीत. मला सुद्धा लाडू बनवता येत होते पण बुंदी पाडता येत नव्हती. तर चला, कशी पाडायची दोन पद्धत आणि त्याही खूप सोप्या अशा पद्धती मी शेअर केलेल्या आहेत. तर इथे घेतलेलं आहे बेसन पीठ आणि साखर. तर आपल्याला हे दोनच पदार्थ लागतात बुंदी पाडण्यासाठी आणि बुंदीचे लाडू बनवण्यासाठी. तर या ठिकाणी आता बेसन पीठ हे घरचं दळलेलं आहे, त्यामुळे थोडासा कलर याचा लाईट असतो. जर विकतची डाळ आणून दळून आणलेलं असेल किंवा रेडीमेडचं पीठ त्याचा थोडा डार्क कलर असतो, म्हणजे येलो कलर डार्क असतो. तर या ठिकाणी मी या वाटीने 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीने मी 1 वाटी साखर घेतली होती. असं प्रमाण घेतलं की अचूक प्रमाण आपलं लाडू बनवण्याचं तयार होतं. तर या ठिकाणी 1.5 वाटी बेसन पीठ तिकडे काढून ठेवलंय आणि इकडे 1 वाटी सपाटच वाटी साखर घेतलेली, कारण साखर ही वजनाला जास्त असते, पीठ हे हलकं असतं. तेवढ्याला तेवढं प्रमाण घेतलं की साखर भरपूर होते, म्हणजे गोड चिटूक लाडू होतात. तुम्हाला इथे साखर थोडी कमी करायची असेल तर तुम्ही करू शकता. त्यानंतर मी टाकलेला आहे फूड कलर आणि आता या विस्कीने हे पीठ भिजवून घ्यायचंय. तर फूड कलर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरीही चालतो. पण लाडू कसे कलरने सुंदर दिसतात. जसं बेकरीमध्ये लाडू बघताच तोंडाला पाणी सुटतं, असंच घरामध्ये सुद्धा आपण परफेक्ट लाडू बनवू शकतो. फक्त त्यांना जे बुंदी पाडण्याची टॅक्ट आहे ती आपल्या प्रत्येकाकडे नसते, पण चवीला लाडू त्यांच्यापेक्षा भारी लागतात. कारण जे रेडीमेडचे लाडू असतात ते व्यवस्थित तळलेले नसतात, पण घरची छान बुंदी तळली की अगदी चवदार लाडू लागतो. तर चला, बेसन पीठ असं घट्ट दाटसर भिजवायचे. जेव्हा असे थेंब छान पडायला लागले की समजायचं बेसन पीठ छान आपलं तयार झालेले. आणि चमच्याच्या पाठीमागून बघायचा असा एक थर राहिला की इतपत आपल्याला बेसन पीठ भिजवायचं. यापेक्षा जास्त घट्ट सुद्धा भिजवायचं नाही आणि अगदी पातळ सुद्धा भिजवायचं नाही. पातळ भिजवलं तर चिपट्या होतात, घट्ट भिजवलं तर बुंदी अगदी कडक होते आणि खाता वेळेस सुद्धा लाडू खूप कडक लागतात. त्यामुळे जाड म्हणजे जास्त घट्ट पीठ मळायचं नाही. तर इथे मी घेतलेला आहे हा झारा. तर हा बुंदी पाडण्याचा झारा नव्हता, असाच होता आणि तोही मी मागून आणलेला होता बाजूच्या काकूकडून. तर त्याने थोडी मोठी येत होती म्हणून मी काय केलं, याने काही आणि बॉटलने काही अशी मिळून बुंदी पाडली. तर येत होती पण मला पूर्णपणे गोल बुंदी जमली नाही. तर चला, हे झाला पहिला प्रकार आणि हा सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे हा खूप जुना प्रकार आहे. पण तळलेल्या बुंदीमध्ये आणि चिपट्याच्या लाडूंमध्ये खूप चवीला फरक लागतो, म्हणून मी अशाच प्रकारे कशी का होईना वाकडी तिकडी बुंदी तळून लाडू बनवत असते. कारण मला चिपट्या वगैरे तसं आवडत नाही. बनवायला सोपा आहे, दिसायला सुद्धा आकर्षक दिसतं, पण चवीला छान लागत नाहीत. हा फरक आहे. तर बुंदी तळता वेळेस थोडी कडक तळायची आहे, म्हणजे काय होतं, लाडू जास्त दिवस टिकून सुद्धा राहतो आणि चवीला सुद्धा खूप छान खमंग असा लाडू लागतो. तर तुम्ही ही बुंदी तेलामध्ये किंवा तुपामध्ये दोन्ही प्रकारामध्ये तुम्ही तळू शकता. तर इथे मी घेतलेली चाळणी, कारण चाळणीने काय होतं, बारीक जेवढे बारीक दाणे क्रंबल झालेले असतात तेवढे सुद्धा निघून येतात. तर चला बघा, जास्त गोल आलेली नाही पण बऱ्यापैकी छान आलेली आहे. आता दुसरा प्रकार दाखवणार आहे.
एखादी तुमच्याकडे कुठलीही बॉटल घ्यायची अशी, तिला सुई गरम करायची बारीक आणि 2-3 छिद्र पाडायचे आणि बुंदी टाकता वेळेस अशी सलग वरतून थोडीशी धार लावायची. याने सुद्धा खूप छान बारीक बारीक बुंदी येते बरं का. एखाद्या वेळेस गोल येते, एखाद्या वेळेस वाकडे तिकडे येते, पण खूप बारीक अशी तळल्या जाते आणि लाडू मात्र आकर्षक आणि सुंदर दिसतात. तर चला, गोल जरी येत नसले तरीही ही ट्रिक खूप सोपी आहे. ज्यांना बुंदी पाडता येत नाही त्यांनी ही ट्रिक वापरायची. अगदी बारीक बारीक बुंदी पडते, गोल नाही पडली तरीही पण बारीक बारीक पडते. आता तुम्हाला वाटतं असं सलग धार लागली की बुंदी कशी तयार होईल, तर होते. नक्की ट्राय करा, पण सलग धार लावायची आणि दुरून लावायची. तर ही ट्रिक आवडली की नाही ते सांगा. चला, तिकडे मी बुंदी तळून घेतलेली आहे मस्त कुरकुरीत. इकडे आता आपण चाचणी बनवून घेऊयात. सर्व बुंदी अगोदर तळल्यानंतरच आपल्याला इथे चाचणी बनवून घ्यायची आहे. तर ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतलं होतं. तर बरोबर अशी चाचणी आपली तयार झाली. तर चाचणी बनवता वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. चाचणी बनत आल्यानंतर असा तार तुटतो बघा चमच्याला. एक तार तुटला की गॅस बंद करायचा आणि पक्की चाचणी घेतली तेव्हाच लाडू टिकतो. तर या ठिकाणी आता चाचणी बनवून घेतलेली आहे. आता ही बुंदी थोडीशी खातावर चोळून घ्यायची. एखाद्या वेळेस त्यामध्ये थोड्याशा गुठळ्या तयार होतात, म्हणजे बुंदीला बुंदी चिटकती, ती सुटसुटीत करून घ्यायची. आणि आता गॅस बंद केल्यानंतर गरमागरम चाचणीमध्ये सर्व बुंदी एकाच वेळेस टाकायची आहे आणि ही मिक्स करून घ्यायची आहे. आणि थोडीशी तुम्हाला ओलसर वाटत असेल तर मग फॅनच्या हवेला अर्धा 1 तास ठेवायचा आणि नंतर लाडू बनवायला घ्यायचे. जर तुम्हाला अगदी मोकळी सुटसुटीत वाटली की लाडू बनवता येते तर लगेच तुम्ही लाडू सुद्धा बनवू शकता. पण माझ्या या बुंदीमध्ये थोडीशी चाचणी जास्त प्रमाण झालतं, त्यामुळे मला थोडासा वेळ लागला. म्हणजे मी जवळजवळ अर्धा तास हे फॅनच्या हवेला ठेवलं होतं, त्यानंतरच मग लाडू वळायला घेतले. तर हे बघा, एकाच हाताने मी लाडू वळत होते, पण ही बुंदी थोडी कडक तळल्यामुळे थोडासा लाडू प्रेशर देऊन बनवावा लागतो. जेव्हा आपण बुंदी थोडी हलकी तळतो त्यावेळेस पटकन लाडू ओळला जातो, पण कडक बुंदी तळली की थोडंसं प्रेशर देऊन हा लाडू तयार होतो. तर बघा, मस्त असा गरगरीत गोल गिट्टिंग लाडू आलेला आहे. कलर सुद्धा खूप सुरेख आलेला आहे लाडूला कलर टाकल्यामुळे. आणि असे छोटे छोटे लाडू बांधायचे बघा, किती मस्त सुरेख लाडू येतात. तर आहे की नाही सोपी ट्रिक. आणि आता मात्र इथे ड्रायफ्रुट्स किंवा चांदीचा वर्क लावून घ्यायचंय. मस्त असे सुंदर रेखीव लाडू दिसतात. तर यामध्ये तुम्हाला कोणती ट्रिक आवडली, बॉटलची की जुनी आणि पारंपरिक ट्रिक आवडली, ते नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि आजची ही लाडूची रेसिपी पारंपरिक आणि जुनी कशी वाटली ते सुद्धा नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लाडू बनवून पहा, खूप खमंग लागतात. आणि जुनी आणि पारंपरिक रेसिपी आहे, त्याच पद्धतीने बनवला तरच लाडू हा खमंग लागतो. चला, रेसिपी ट्राय करा नक्कीच. आणि व्हिडिओ आवडला असेल तर पटकन आता चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.